इकडे मनोज जरांगे हे राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत। राजकोट किल्ल्यावर मनोज जरांगेंकडून पाहणी केली जाते। जरांगे आंदोलकांसह राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत। तर पुतळ्याचं राजकारण करू नका अशा प्रकारचं आवाहन मनोज जरांगेंनी केलेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय मालवणमधली मालवणच्या राजकोट किल्ल्यावरची ही दृश्य। मनोज जरांगे पाटील हे सध्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत आणि राजकोट किल्ल्याची पाहणी ते करतायत। सोबतच छत्रपती शिवरायांचा पुतळा ज्या ठिकाणी कोसळला, ज्या ठिकाणी तो पुतळा होता आणि मग तो कोसळला, त्या राजकोट किल्ल्याच्या ठिकाणाची पाहणी सुद्धा ते करतायत। खरं तर मनोज जरांगे पाटील हे कालपासून मालवणमध्ये मुक्कामी आहेत। त्यानंतर आज सकाळी ते पाहणी करण्यासाठी म्हणून पोहोचलेले आहेत। राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर खरं तर राजकारणानं देखील वेग घेतला। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी या विषयात राजकारण करू नका असं आवाहन नेत्यांना केलं। ते स्वतः आता राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत। आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय। मनोज जरांगे पाटील राजकोट किल्ल्यावर पोहोचल्याची ही लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पाहतोय। मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या परिसरातली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक देखील तिथे उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। मनोज जरांगेंकडून राजकोट किल्ल्यावर सध्या पाहणी केली जाते आणि त्याचे दृश्य आपण थेट पाहतोय। मनोज जरांगे पाटील हे राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत। कालपासून मनोज जरांगे पाटील हे मालवणमध्ये मुक्कामी होते। आजचा त्यांचा हा नियोजित दौरा राजकोट किल्ल्याच्या पाहणीचा आणि त्या ठरल्याप्रमाणे नियोजित दौऱ्याप्रमाणे ते आता राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत। त्यांच्याकडून राजकोट किल्ल्याची पाहणी केली जाते। खरं तर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला त्यानंतर राजकीय नेत्यांची ये-जा जी आहे राजकोट किल्ल्यावरची ती वाढली, त्यांच्या दौऱ्याचा ओघ वाढला आणि त्यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सुद्धा मोठ्या संख्येनं मराठा आंदोलकांच्या उपस्थितीमध्ये राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत। लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पाहतोय मालवणमधील राजकोट किल्ल्यावरून, जिथे मनोज जरांगे पाटील हे आता राजकोट किल्ल्यावर पोहोचल्याचं आणि पाहणी करत असल्याचं आपण पाहतोय। खरं तर स्थानिकांकडून मनोज जरांगे पाटील हे माहिती जाणून घेत आहेत। नेमकं काय झालं असावं, पुतळा कशामुळे कोसळला असावा, त्या दिवशी नेमकं काय झालं होतं, या संबंधितली जी माहिती आहे ती मनोज जरांगे पाटील जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत। अशी ही दृश्य आपण पाहतोय थेट राजकोट किल्ल्यावरून मालवणमधून लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील हे राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक देखील यावेळी उपस्थित आहेत। हे दृश्य आपण पाहतोय थेट राजकोट किल्ल्यावर। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर अगदी सत्ताधारी असतील किंवा विरोधातील महाविकास आघाडी असेल, दोन्हीकडच्या नेत्यांचा राजकोट किल्ल्यावर जाण्याचा ओघ हा वाढलेला होता। त्यानंतर आता मराठा आंदोलक असलेले मनोज जरांगे पाटील हे सुद्धा राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत। प्रतिनिधी उमेश बुचडे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उमेश, आपण बातमी पाहतोय मनोज जरांगे पाटील हे आता राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत। काय नेमकी माहिती ते स्थानिकांकडून जाणून घेत आहेत? कारण दृश्यांमध्ये पाहता येते की ते स्थानिकांशी बातचीत करतायत, त्यांच्याकडून काहीशी माहिती जाणून घेत आहेत, पण नेमकी कोणत्या आशयाची ही माहिती जाणून घेतली जाते? निश्चितच आपण पाहिलं की सकाळी जे जरांगे पाटील आहे 9 वाजता माध्यमांशी बोलले आहेत, कोणी याच्यात राजकारण करू नका आणि ते आता किल्ल्यावर पोहोचले आहेत आणि स्थानिक प्रशासन असेल, जे स्थानिक मराठा नेते आहेत त्यांच्याशी जे ॲडव्होकेट सुहास सावंत त्यांच्यासोबत आहेत, त्यांनी कशा पद्धतीने हे घडलं, इथला परिसर कसा आहे आणि वारे किती वाहत असतील आणि हा समुद्र किनारी असलेला दुसरा सिंधुदुर्ग जो किल्ला आहे या संदर्भात त्यांची चर्चा करत आहेत। आणि या जे त्यांच्यासोबत जे जिल्ह्यातील अधिकारी आहेत ते त्यांच्याकडून जाणून नेमकी ही घटना पद्धतीने मोठ्या संख्येने इथं आपण रात्री पाहिजे 101 आहेत त्या त्यांच्यासोबत आलेल्या आहेत आणि उस्मानाबादी देखील त्यांचे कार्यकर्ते एकंदरीत करत आहेत। बॅनर देखील आहे आणि आपटे कॉन्ट्रॅक्टर व देशद्रोहाचा खटला असं देखील त्यांनी त्या बॅनरवर लिहिलं आहे। त्याचे फलक त्यांनी केले आहेत ते दिसत आहे। बहुसंख्येत समाज बांधव आहेत ते आता किल्ल्यावर इथे पाहायला मिळत आहे। अगदी खरं आहे उमेश, खरं तर या दृश्यांमध्ये पाहता येते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक देखील उपस्थित आहेत। खरं तर मनोज जरांगे पाटील हे राजकोट किल्ल्यावर पोहोचल्याची दृश्य आपण पाहतोय। उमेश, खरं तर राजकीय नेत्यांचा राजकोट किल्ल्यावरचा जो दौरा आहे त्या दौऱ्यांचा ओघ वाढलेला पाहायला मिळतोय। अशातच मनोज जरांगे पाटील सुद्धा आता आज राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी आलेले आहेत। काय अधिकची माहिती आहे? आता ते हा जो किल्ला आहे तो त्याच्या फिरून ते पाहत आहेत, त्यांच्या सोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांचे जे मराठा संघाचे जे कार्यकर्ते आहेत आणि तशाच पद्धतीने
इथे पुतळ्याचा जो परिसर आहे तो न्याहाळत आहेत पुढे आणि जाणून घेत आहेत की एकूण परिस्थिती कशी होती. तसेच आणि नक्कीच उमेश, खरं तर या दृश्यांमध्ये पाहू शकतोय आम्ही की किती मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत. तर ही 3 दृश्य आता आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. एकीकडे मुंबईमध्ये महाविकास आघाडीचं जोडे मारो आंदोलन, पुण्यामध्ये भाजपचं उत्तराचं आंदोलन हे सुरू आहे.